केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी म्हणत असतात की पेट्रोल आणि डिझेलवरचे जे वाहनं आहेत हे कमी वापरून पर्यावरणपूरक वाहनांचा आता उपयोग करण्याची गरज भासली आहे। कारण देशात प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमी जनतेला आवाहन करत असतात आणि त्यानुसार शेगाव येथे एका शेतकऱ्याने मोठी युक्ती अंमलात आणली आहे आणि ती युक्ती म्हणजे बैलगाडीचा प्रवास। मी बैलजोडीच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे की प्रवाशांसाठी अगदी बैलांसाठी कमी दरात लोकांसाठी फिरण्यासाठी शेगावमध्ये आणि बैलांचा 12 महिन्याचा जो खर्च असते त्यासाठी माझा खर्च पण निघावा आणि बैलांचा थोडा खर्चासाठी हे बाब लक्षात घेता मी असा नवीन संकल्पना सुचवली केली आहे आणि जवळपास मी 3 वर्ष झाले या गोष्टीचा विचार करत आहे की करायचं की नाही करायचं, करायचं नाही करायचं। शेवटी मला यावर्षी करायचंच होतं कारण मला सोयाबीन खूपच कमी झालं आणि 6 महिने जोडी इथून रिकामी राहते, त्यांना काही काम नाही राहत। शेतकऱ्यांना त्यांना पुरेसं जगावं लागते आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक असं काही केलं तरच आपलं सहकार्य होईल। देशभरातून शेगाव येथे भाविक हे दर्शनासाठी येत असतात आणि त्यांच्या सोयीसाठी येथील एका शेतकऱ्याने बैलगाडीचा प्रवास आता सुरू केलेला आहे। खरं तर या बैलगाडीच्या प्रवासात कुठलंही प्रदूषण होत नाही आणि त्यामुळे प्रवाशांना सुद्धा याचा आनंद मिळतोय। बैलगाडीत बसून आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण आली। 45 वर्षाच्या आधी आम्ही असंच बैलगाडीत बसलो होतो, त्या 45 वर्षानंतर आज अजून बसायला मिळालं, तर त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणि एक असं नवीन युनिक वाटतंय। आपण ऑटो रिक्षामध्ये नेहमीच फिरतो पण बैलगाडीत कधी प्रवास करत नाही, त्यामुळे खूप छान वाटत आहे। पण पर्यावरणाबद्दल काय? पर्यावरणामध्ये ती प्रदूषण वगैरे आहे, जे पेट्रोल आता वाढ झालेली आहे, तर त्यामुळे एक जे शेतकरी लोक आहे त्यांना सुद्धा एक म्हणजे उत्पन्नाचा एक आधार होऊन राहिलाय हा एक म्हणजे। आणि लोकांना ते नवीन नवीन आता शहरांमध्ये ऑटो रिक्षामध्ये बसून बोर झालेलं आहे, तर हे काही नवीन वाटतं आणि शेतकऱ्यांना तर त्याचा उत्पन्नाचा एक आधारही होईल आणि जे काही इथे लोक जे दर्शनाला येतात भाविक लोक, तर त्यांना सुद्धा हे नवीन वाटतं आणि त्यामुळे ते याच्याकडे जास्त आकर्षित होतील असं मला वाटतं। आणि खरं तर प्रवाशांना याचा आनंदासह शेगाव येथील वेगवेगळ्या ठिकाणी जायला येथील भाविकांना मोठ्या प्रमाणात आनंद मिळत आहे। कॅमेरामन शांताराम सह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।